बघा आपण काय बघितलं, टोरेसिली लॉ, फ्लक्स वेलोसिटी याच्यावरचे क्वेश्चन्स. आता आपण बघणार आहोत कोणता टर्मिनल वेलोसिटीवरचे रिलेटेड क्वेश्चन. टर्मिनल वेलोसिटीचे क्वेश्चन आपले राहिलेले आहेत. ठीक आहे. टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण लर्न केला तर आता तुम्हाला आठवत नसेल, तो असतो 2/9 r स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइड बाय इटा. हे आपण लर्न केलं होतं त्या दिवशी. आता ते आठवत नाही सर, कारण की आता आम्ही बोर्ड 11वीची पूर्ण फायनल पेपरचं पूर्ण डोक्यात टेन्शन घेतलेलं आहे म्हणून. मग VT डायरेक्टली प्रश्न होतं काय असतो. मग मी म्हटलं जर R1 तुमचा 2R आहे, R2 तुमचा 4R आहे, तर VT बाय V1 किती, V2 बाय V यांचा वेलोसिटी टर्मिनल वेलोसिटीचा रेशो किती. तर तुम्ही काय असाल VT1 डिवाइड बाय काय VT2. मग काय देणार R1 डिवाइड बाय काय R2, त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे. किती आहे रे 2R आहे, किती आहे रे 4R आहे, त्याचा काय करायचं स्क्वेअर आहे. R गेट कॅन्सल आहे, वेगवेगळे 1/4 झाला म्हणजे VT1 जो आहे तो 1/4 टाइम्स ऑफ VT1 आहे. किंवा मी असे म्हणू शकतो VT2 जो आहे तो काय 4 टाइम्स ऑफ VT1. 4 टाइम्स ऑफ VT1. काय डाऊट आहे. डायरेक्टली क्वेश्चन. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रेडियस दिलं जाईल, पाईपचं डायरेक्ट रेडियस दिलं जाईल, विचारलं जाईल. दुसरं असं म्हटलं फाइंड टर्मिनल वेलोसिटी. फाइंड टर्मिनल वेलोसिटी फॉर डेन्सिटी ऑफ ए लिक्विड. डेन्सिटी ऑफ ए लिक्विड जो आहे तो आपण सिग्माने दाखवलेला आहे. सिग्मा जो आहे तो तुमचा सपोज मी म्हटलं 800 आणि डेन्सिटी ऑफ ए सॉलिड तो जर मी घेतला सपोज 1800. किती घेतला मी 1800. मग आपल्याला माहिती आहे रो मोठा झाला सिग्मापेक्षा, सिग्मापेक्षा म्हणजे ती बॉडी खाली सिंक मारणार आहे. ओके. जर मी म्हटलं इटाची व्हॅल्यू जी आहे ती 10⁻⁻1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आहे बस. आणि रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट जो आहे सॉलिड पार्ट आहे त्याचा जो आहे तो आम्ही म्हटलं सपोज 10 सेंटीमीटर. हा. मग आपल्याला विचारलं टर्मिनल वेलोसिटी. मग तुम्ही काय म्हटले VT इजूड काय 2/9 आहे, R स्क्वेअर आहे, रो मायनस सिग्मा आहे इंटू जी आहे डिवाइड बाय काय 10 काय इटा आहे. चलो 2/9 आहे, R ची व्हॅल्यू किती घेतली त्याने 10 सेंटीमीटर आहे ना. सेंटीमीटर म्हणजे काय 10⁻⁻1 मीटर. पण 10⁻⁻1 त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. रो किती आहे 1800 आणि हा किती आहे 800. म्हणजे तो काय करणार आहे सिंक मारणार आहे. डिवाइड बाय इटा किती 10⁻⁻1 आणि हा किती 10 आहे. मग तुम्ही काय म्हणशाल 2/9 जशाच तसं घेतला 10⁻⁻1 चा 10⁻⁻2 झाला इंटू 10 झाला इंटू 10⁻3 झालं डिवाइड बाय काय 10⁻⁻1 झालं. मग किती होईल तुमचा 10⁻⁻1 हा -1 होऊन जाईल, हा +10 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे किती 2000 डिवाइड बाय 9. बरोबर. 2 ने मल्टिप्लाय केला 2000 डिवाइड बाय 9. आणि कसं येणार तो खाली जाणार VT. काय डाऊट आहे. सिमिलरली असाच जर क्वेश्चन असेल फाइंड द टर्मिनल वेलोसिटी. मी रो म्हटलं वॉटर आहे. रो कोणतं घेतलं मी लिक्विड काय घेतलं वॉटर म्हटलं किती 1000. ठीक आहे. आणि मी घेतलं सिग्मा. जर मी सिग्मा घेतला सपोज 2000 किलोग्राम पर मीटर क्यूब आणि हा काय किलोग्राम पर मीटर क्यूब. आणि इटा परत मी 10⁻⁻2 घेऊया याच्यामध्ये न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि R किती दिले सपोज त्याने 10⁻⁻1 मीटर. आता ह्या क्वेश्चन मध्ये होतंय काय याच्यामध्ये पण तुम्हाला विचार काय टर्मिनल वेलोसिटी. मग काय म्हटलं 2/9 आहे, R स्क्वेअर आहे, रो मायनस सिग्मा आहे इंटू जी आहे डिवाइड बाय इटा आहे. 2/9 आहे, R स्क्वेअर आहे म्हणजे किती 10⁻⁻1 त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. रो किती आहे रो आहे तुमचा 1000 आणि हा किती आहे 2000 आणि डिवाइड बाय काय 10⁻⁻2 इंटू जी किती आहे 10. मग तुम्ही काय म्हणशाल हा 10⁻⁻2 हा 10⁻⁻2 गेट
कॅन्सल म्हणजे किती बनलं तुमचा 2/9 आणि हा किती बनला 10⁻³ बनला इंटू किती 10 बनला म्हणजे किती झाला 10⁻⁴ 2 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय काय 9 म्हणजे किती रे 20,000 बरोबर की नाही 20,000 डिवाइड बाय 9 पण आन्सर कसं येणार आहे निगेटिव्ह जर आन्सर जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला काय कळालं ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे वरच्या साईडला जो पण सॉलिड पार्ट आहे तो कुठे शिफ्ट होतोय वरती हा कुठे येतोय खाली का बरं कारण की VT कसं मिळालं मला VT कसं भेटलं मला पॉझिटिव्ह भेटला म्हणजे काय झालं खाली येतोय मला VT कसं भेटला मला निगेटिव्ह भेटला म्हणजे तो कुठे जाणार आहे वरती शिफ्ट होणार आहे कळालं नेक्स्ट काय डाऊट आहे आता दुसरं टर्मिनल साठी दुसरं रिलेटेड क्वेश्चन बघ आता टर्मिनल व्हेलॉसिटी मध्ये असं बोललं ते मी म्हटलं m होता तर त्या टर्मिनल व्हेलॉसिटी v होतं जर मी म्हटलं मास किती झालं 8m झाला तर टर्मिनल व्हेलॉसिटी किती आहे हा प्रश्न आपल्यासाठी VT किती आहे त्यांनी v दिलाय आणि आता विचारलंय तुम्हाला 8m झाले असताना किती होईल प्रॉब्लेम आहे माझं मी टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला त्याच्यामध्ये m तर दिसत नाहीये पण तो m वर डिपेंड आहे त्यासाठी काय म्हणणार तुम्ही म्हणणार डेन्सिटी फॉर्म्युला काय मास अपॉन व्हॉल्यूम मास काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मास काय डेन्सिटी व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3 πr³ तुम्ही काय असेल m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय r³ आहे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय r³ आहे जर मग कळाला 8m आहे ना m1 आहे m1 किती m आहे m2 किती होऊन जाईल m1 m असताना किती r आहे m2 किती 8m आहे तर किती होऊन जाईल 2r होऊन जाईल किती होऊन जाईल 2r कळालं का कारण की r³ करायचं ना 8चा क्यूब काढला तर क्यूब रूट काढला तर किती बनला माझा 2 बनला मग 2 बनला तर तुम्हाला कळालं VT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय r² आहे मग VT काय होणार आहे VT 2 डिवाइड बाय काय VT 1 इज टू काय r2 डिवाइड बाय काय r1 त्याचं काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर r2 किती आहे r2 किती 2r आहे आणि डिवाइड बाय काय r आहे आणि त्याचं काय करायचं स्क्वेअर म्हणजे किती झाला 4 टाइम्स ऑफ VT खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलाय कळालं 4 टाइम्स ऑफ v सिमिलर आता डायरेक्ट आता जास्त वेळ नाही आपल्याला मी म्हंटल m किती आहे m असताना आता हा सेकंड क्वेश्चन आहे m असताना किती तुमचा VT जो आहे तो v आहे ठीक आहे जर मी म्हंटल 125m झाला किती 125m झाला तर VT किती तर तुम्हाला कळणं गरजेचं काय कळणं गरजेचं आहे याचं काय करायचं क्यूब रूट घ्यायचा आहे 125 चा मी काय केला क्यूब रूट घेतला म्हणजे किती झाला 5 झाला 5चा काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे 5चा काय करायचं आहे स्क्वेअर 8चा क्यूब रूट घेतला 2 झाला 2चा काय केला स्क्वेअर केला 2चा स्क्वेअर केला 4 झाला म्हणजे 5चा स्क्वेअर केला आणि मल्टिप्लाय केला म्हणजे किती झालं 25 टाइम्स ऑफ v लॉजिक कळालं आता क्वेश्चन कसा पण फिरो क्वेश्चन कळाला नेक्स्ट क्वेश्चन खूप सारे आता m असताना एवढं आहे तर a टाइम असताना किती होणार आहे दुसरा क्वेश्चन मध्ये असं विचारता येते मी म्हटलं सर खाली घेतील ओके 1 2 3 4 5 6 7 8 ड्रॉपलेट्स आहेत त्याचा कोएल्स होऊन एक ड्रॉप झाला असे क्वेश्चन झालेत आपले पण आता क्वेश्चन असा आहे आपल्यासाठी ठीक आहे असं झालं याच्या वेळेस जर असा असताना v टर्मिनल व्हेलॉसिटी तर यासाठी VT किती असेल याचा VT v आहे तर याचा v कोएल्स झाल्यानंतर किती होणार आहे कळाला क्वेश्चन ड्रॉपलेट्स आहे 8 ड्रॉपलेट्स आहे किती ड्रॉपलेट्स आहे तुमचे 8 ड्रॉपलेट्स आहे 8 ड्रॉपलेट्सचा पासून किती झालं एक ड्रॉप झालेला आहे एक ड्रॉप झालाय तर टर्मिनलचा व्हेलॉसिटी किती राहील क्वेश्चन कळालाय का काय बघा आपल्याला हे पण माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप बरोबर की नाही इथून असंच म्हणतो ना आपण ड्रॉपलेट्स आणि ड्रॉप आला तर आपण काय करतो पहिले व्हॉल्यूम मध्ये कम्पेअर करतो व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप इज n टाइम्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट्स म्हणतो n टाइम्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट्स म्हणतो व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप किती 4/3 πr³ इज इक्वल काय रे n टाइम्स ऑफ 4/3 πr³ आता मी काय म्हटलं n ची किती तुमच्या जवळ 8 आहे किती 8 आहे हे तर कळलं 4/3 गेट कॅन्सल म्हणजे काय उरलं तुमचं r³ जोड काय n टाइम्स ऑफ r³ जोड काय n टाइम्स ऑफ r³ मग तुम्हाला जर विचारलं r³ r इज काय n चा काय करायचं क्यूब रूट घ्यायचा आणि त्याचं काय करायचं r घ्यायचं मग आता r किती होणार आहे 8चा क्यूब रूट घ्यायचा ना
8चा क्यूब रूट घेतला म्हणजे काय झाला आर, म्हणजे किती झाला 2r. आपल्याला माहिती आहे ना VT जो असतो, VT कसा असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर असतो ना. झालं ना किती 2r झालेला आहे. VT किती होणार आहे, VT2 किती होणार आहे 4r, 4 टाइम्स ऑफ V, 4 टाइम्स ऑफ V. कळालं का? ड्रॉपलेटचं ड्रॉप सेम असं केस बनलं. तिथं फक्त काय म्हणतात त्यांनी मास दिला होता आणि इथं काय दिलं तुम्हाला ड्रॉप दिलाय, ड्रॉपलेट्स दिले आणि त्या ड्रॉपलेटचे एक ड्रॉप बनणार आहे. काय डाऊट आहे? लास्ट क्वेश्चन या चॅप्टरचं समजले. टर्मिनल व्हेलॉसिटी रिलेटेड काय काय क्वेश्चन बनले होते, काय काय बोलू शकतो. अजून एक क्वेश्चन आहे इथं करून, कारण की मला तिथं तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन असा एकदम सिंपल आहे. इथं तुम्हाला विचारलं गेलं जसं VT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आर स्क्वेअर आहे, तर विचारलं तुम्हाला पॉवर जो आहे, पॉवर जो डायरेक्टली प्रोपोर्शनल आरच्या वरती किती पॉवर असलं पाहिजे. कळालं? मग तुम्ही काय विचार पॉवर इज काय असतं, फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतं. मग फोर्स इंटू व्हेलॉसिटी, फोर्सचा फॉर्म्युला काय 6 पाय इटा RV, व्हीचा फॉर्म्युला V, म्हणजे तुम्ही काय 6 पाय इटा आहे R आहे आणि याचं काय झालं व्हीचा स्क्वेअर. आणि माहिती आहे ना V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर आहे, टाका इथं. म्हणजे काय म्हणशाल तुम्ही P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय R इंटू V स्क्वेअर, बरोबर की नाही. 6 पाय इटा कॉन्स्टंट आहे, मग तुम्ही डायरेक्टली R ऍज इट इज, पण V ची व्हॅल्यू काय असतं आर स्क्वेअर असतं. म्हणजे काय झालं आर स्क्वेअरचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय R आणि काय r⁴ म्हणजे किती, म्हणजे किती येतंय पॉवर आला तर आरचा पॉवर काय होतो 5, आरचा रेशो काय होतो 5. कळालं? एक PYQ फक्त तो घेऊन टाकतो कारण की ते तुम्हाला उमजला पाहिजे म्हणून. तोच आहे कोणता आहे, मी म्हटलं 8 ड्रॉपलेट्स आहेत, असे n ड्रॉपलेट्स आहेत. क्वेश्चन बनवताना मी म्हटलं n ड्रॉपलेट्स आहेत. ठीक आहे, n ड्रॉपलेट्स आहे, n ड्रॉपलेटचा एक ड्रॉप झाला तर विचारलं तुम्हाला DW म्हणजेच एनर्जी काढून द्या. काढलेलं असं क्वेश्चन, असं क्वेश्चन झालेत का DW काढले. पण याच्यामध्ये यांनी असं विचारलंय, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये त्यांनी विचारताना असं विचारलंय की व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये आपण जे पण काढतो DW काय असतं T इंटू DA असतं, बरोबर की नाही. एरियाच्या टर्म्स मध्ये काढलं होतं. आता कशाच्या टर्म्स मध्ये विचारतात तुम्हाला DW आलेला आहे तो क्वेश्चन PYQ आणि तो कशामध्ये विचारला त्यांनी व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये विचारलाय. कळालं का? चला मग मी काय म्हंटल, मी हेच म्हणणार परत काय व्हॉल्यूम ऑफ ए ड्रॉप, व्हॉल्यूम ऑफ ए ड्रॉप इज इक्वल काय n टाइम्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ ए ड्रॉपलेट्स असं म्हणणार ना. मग मी काय म्हटलं व्हॉल्यूम ऑफ ए ड्रॉप म्हणजेच किती रे, मी म्हटलं मोठा V घेतला कारण की V च्या टर्म्स बदलायचं आहे, नाहीतर आपण 4/3 पाय r³ घेतो. पण इथं काय केलं V घेतलं आणि n घेतला आणि इथं काय केलं मी छोटासा V घेतला. ड्रॉपलेट साठी काय घेतलं मी छोटासा V घेतला. काय डाऊट आहे? समजलं एक स्टेप. दुसरं मी विचारलं तुम्हाला व्हॉल्यूम अपॉन एरिया केलं, व्हॉल्यूम अपॉन एरिया केलं. व्हॉल्यूम म्हटलं स्फेरिकलच ड्रॉप आहे तर काय लिहिणार 4/3 पाय r³ लिहिणार आणि इथं काय लिहिणार 4 पाय r² असतो. मग काय झालं तुमचं हा 4 पाय r² गेट कॅन्सल, म्हणजेच काय उरलं V अपॉन A. जेव्हा विचारतोय तर तुम्ही काय लिहिणार r/3 आणि मी जर तुम्हाला विचारलं V काढा A काढा रे, तर A काढायचं म्हणजे तुम्ही काय करणार याला इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय 3/r इंटू V. एरिया किती भेटला मला 3/V, 3V/r मला मिळालं. काय डाऊट आहे? मग आता प्रश्न आहे आपल्यासाठी DW जर काढायचा आहे मग DW इज इक्वल काय T इंटू DA असतो. मग T इंटू DA कसं लिहिणार आपण A2 मायनस A1 लिहित असतो. A2 मायनस A1 आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जी याचे एरिया काय होणार वाढणार आहे कमी होणार आहे, सरफेस एरिया वाढतो कमी होतो, ड्रॉपचा काय होतो कमी होतो. म्हणजे आन्सर कसं येणार निगेटिव्ह येणार आहे. झालेल्या असल्या गोष्टी मग मी याला फक्त तसं होऊ नये पॉझिटिव्ह येण्यासाठी मी काय करून घेतलं A1 मायनस A2. याचा आन्सर कसं येत आहे निगेटिव्ह येतं. ठीक आहे, काय डाऊट आहे? मग मला कळालं मी असं म्हटलं ना मग T इज काय n टाइम्स ऑफ A1 मायनस A2 असं करायला ना आपल्याला n टाइम्स ऑफ A1 करायला लागेल ना. n टाइम्स ऑफ A1 का बरं करणार आहे कारण की ड्रॉपलेट्स आहे n टाइम्स घ्यावं लागेल. मग T जशाच तसं घेतलं n टाइम्स जशाच तसं A1 हे काय कळालं तुम्हाला 3V/r बनणार आहे पण कोणाचं आहे ड्रॉपलेट्स आहे म्हणून मी काय म्हटलं 3V स्मॉल v डिवाइड बाय काय स्मॉल r. ड्रॉपलेटचं रेडियस आहे डिवाइड बाय काय
A2 याचं कसं लिहिणार 3V कॅपिटल V आणि कॅपिटल R आणि आपल्याला माहिती N इंटू V काय कॅपिटल V मग तुम्ही काय म्हटले TA आणि काय लिहिलं 3 कॅपिटल V डिवाइड बाय काय स्मॉल r मायनस 3 कॅपिटल V डिवाइड बाय काय कॅपिटल R मग तुमचं काय झालं 3TV डिवाइड बाय काय 1/r मायनस 1/, कॅपिटल R कळालं कशा टर्म्स मध्ये आलेला आहे व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये आला आणि आतापर्यंत आपण सगळे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले कशा टर्म्स मध्ये एरियाच्या टर्म्स मध्ये सॉल्व्ह केलं हा क्वेश्चन आता मला एक सांगा याच्यात एनर्जी रिलीज होते का ऍब्झॉर्ब होते ड्रॉपचं ड्रॉपलेट होताना एनर्जी रिलीज केलं जातं का ऍब्झॉर्ब शिकवलं काय मग होमवर्क क्वेश्चन होमवर्क क्वेश्चन काय बोला काय बोलायचं तुला मत मांडायचं तुझं नाही ठीक आहे अरे बंद कर ना